नमस्कार मित्रांनो, केलोय भोगलोय कबूल फाउंडेशनमध्ये 12व्या भागात आपलं पुन्हा एकदा सहज स्वागत. पुन्हा एकदा आपल्या लहानपणाच्या आठवणी. गावात पीर बसायची. पीर लहानपणी आम्ही तिसरी चौथीला असताना, आणि 8 दिवस त्या पिराच्या ह्याच्यात आमचा एवढा म्हणजे त्यावेळी सुट्टीच असायची. आणि मी यत्त्या पिंजरांचा बापशा शिल्ल्या हे 10-12 जण त्या पिराला वाहूनच घ्यायचो रात्रंदिवस. मग ते पीर उठले तर ते पीर धरणारा जो असायचा ना, त्याच्यासमोर ते पिराचं कापड येऊन म्हणून इकडं मी धरायचो आणि इकडे ते कापड गोंडाळून मी शिल्ल्या इकडे धरायचं, यात्या इकडे धरायचं, आणि ते गावभर फिरायचो. आणि ते पीर धरणाऱ्याला गावातल्या बायका पाणी घातल्यावर आमच्याही पायावर पाणी पडायचं. ते एवढं चांगलं वाटायचं आम्हाला, जणू का आम्ही देवाचा अवतारच आहोत असं 8 दिवस करायचो. आणि शेवटच्या दिवशी मग ते जेवण वगैरे असायचं, जेवण करायचं. मग पीर गेल्यावर आम्हाला चैन पडायचं नाही. पण पिराच्या दुसऱ्या दिवशी की नाही, ते पिराला घालतात ते दोरा गळ्यात घालायचं, आणि आयंबो धिन म्हणून गावभर सगळे 2-3 पिशव्या गळ्यात अडकून ते भीक मागितल्यासारखं. त्यात काय कमी पण वाटायचं नाही. पण आया माया तळी कोण ज्वारी द्यायची, कोण गहू द्यायची, कोण तांदूळ द्यायचं. आणि अशा पद्धतीने आम्ही ते एक दिवस पूर्ण गावभर सगळं फिरायचो. फार आनंद वाटायचा त्यात. त्याच्यानंतर पाटलांच्या शेतातला सोलाना आणि बामणाच्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा ते उपसून घ्यायचं आणि ते भाजायचं. तिथंच भाजायचं आणि भास पुरं होऊपर्यंत सगळं खायचं. तोंड सगळं काळवायचं, पण कोण विचारणार नंतर मला. आणि दत्त्याच्या डोक्यात एकदा आलं की मधाचं पोळं आपण काढूया, आणि मध फार चांगलं असतं म्हणून. आणि ते सुतारांच्या ह्याच्यात गेलो. चिंचेच्या झाडाला एक मध लागलं होतं, आणि ह्यो कडू दगडं मारून ते मधाचं पोळं आम्ही पाडायचं प्रयत्न केलो. पण पोळं काय पडलं नाही. पण एक 10-15 मिनिटांनी ते पोळ्यातल्या सगळ्या माशाच्या उठल्या, यत्त्याच्या दत्त्याच्या माझ्या शिवशाच्या तोंडाला आणि डोळ्याला सगळं माशा चावली. तोंड असलं झालं की डोळं उघडायला येणार. आणि घराकडे गेलो. आई म्हणाली, हे काय केलं रे? दत्त्या मधाचं पोळं काढायला आणि माशा मला तेवढं चावलंय. मला घेऊन त्यांच्या आईकडे गेली, तर दत्त्याचं तोंड माझ्यापेक्षा त्यांच्या असूच झालं. आधी असलं करून आलायचं वगैरे देऊन. आणि आधीमध्ये कसं व्हायचं, दत्त्या असू दे, शिवजी असू दे, चंद्या असू दे, आशा असू दे, शनवड्यांचा असू दे, कुबड संजय असू दे किंवा सत्या असू दे, काहींच्या कुरबुरीतून की नाही गट्टीपू व्हायची. गट्टीपू म्हणजे काय, बोलणं सोडायचं, एकमेकाचं बोलणं सोडायचं. आणि ते 2 दिवस कसं तरी जायचं आणि ती हुरहुर लागायची. पण दांडा ताट असं, तो पहिला बोलायला पाहिजे, मी पहिला बोलायला पाहिजे. आणि आता उदाहरण म्हणजे दत्त्याचं आणि माझं जर बोलणं गट्टीपू झाली असली तर यत्त्या शिवज्या मध्यस्थी व्हायची आणि म्हणायची, बोला रे. मग आम्ही आज ताटणार, तो पहिला बोलायला पाहिजे, मी पहिला बोलायला पाहिजे. मग ते पहिला बोलायला पाहिजे. मग आता उदाहरण माझ्यावर जर आलं तर मी असं मग बोलायचं असलं तर हां दत्त्या, मग तो म्हणणार राजा, आणि मग तिथनं बोलणं चालू असतं. अशा पद्धतीने काय सांग. आणि पायात चप्पल तर कधी मिळालंच नाहीत. शाळेला जाताना चड्ड्या असायच्या, पण चड्डीला पाठीमाग काय फाटकी चड्डीच, ती काय कधी वाईट वाटणार नाही किंवा काय नाही. आणि एकदा तर प्रसंग असायचा, एक तांब्या संडासला जाताना एक तांब्या दोघात, त्याला येऊ दे किंवा नाही येऊ दे, पण येत्या चल ते संडासला जाऊया. त्याला आलं नसतं तरी ती येणार, आणि बोलत उघड्यावर बामण्याच्या शेतात आणि बोलत बसत अर्धा असतं. एकाच तांब्या बोलत बसायचं की संडास आणि मी अर्ध ती अर्ध त्यात धुवून द्यायचं. हे सगळे आठवणी म्हणजे जुन्या सगळे काय. म्हणजे आता कसं झालं आहे, पोटाच्या आडीनं गट्टीफू केलं की 2 दिवस गमत नव्हतं. पण पोटाच्या ओढीनं आणि ह्याच्यानं ईश्वरानंच असा गाला घातला आहे की भौतिक सुखासाठी कोण कुठे गेला माहीत नाही, आणि आपोआप गट्टीफू झाल्या. ही गट्टीफू करण्यासाठी किंवा एकत्र आणण्यासाठी त्यावेळेची दत्त्या येत्या किंवा जुने मित्र सगळे एकत्र येऊन कधी एकदा ही गट्टीफू बंद होईल आणि पुन्हा सगळे एकत्र येऊन कधी बोलतील असं फार वाटतंय. पण बघा नीतीच्या मनात काय असेल त्या आपण प्रयत्न आपण करत राहायचं. धन्यवाद. पण आपल्याला जर आवडलं असेल तर कमेंट जरूर करा, आपल्याही आठवणीने सांगा. आणि काही लोक कमेंट करताना केवळ नुसतं थंब टाकतात किंवा फुल टाकतात. त्यापेक्षा आपण लिहून काहीतरी टाईप करून टाका, म्हणजे थोडंसं समाधान वाटतं. बरोबर. धन्यवाद.